अर्थसंग्रह ग्रंथामध्ये पान नंबर 174, पुष्पिका नंबर 59. उच्चारण करूया. यदा तो प्रत्ययार्थस्य तत्रान्वये बाधकं तदा धात्वर्थस्य एव तत्रान्वयः. यदा तु प्रत्ययार्थस्य तत्रान्वये बाधकं तदा धात्वर्थस्य एव तत्रान्वयः. तच्च बाधकं द्विधं तस्य व्रतम् इति उपक्रमः विकल्प प्रसक्तिश्च. तच्च बाधकं द्विधं तस्य व्रतम् इति उपक्रमः विकल्प प्रसक्तिश्च. तत्र आद्यं नेक्षेत उद्यन्तम् आदित्यम् इत्यादौ तस्य व्रतम् इति उपक्रम्य एतद् वाक्यपाठात् तथा च अत्र पर्युदासाश्रयणम्. तत्राद्यं नैक्षेत उद्यन्तम् आदित्यम् इत्यादौ तस्य व्रतम् इति उपक्रम्य एतद् वाक्यपाठात् तथा च अत्र पर्युदासाश्रयणम्. तथा हि व्रत शब्दस्य कर्तव्यार्थे रूढत्वात् तस्य व्रतम् इत्यत्र स्नातकस्य व्रतानां कर्तव्यत्वेन उपक्रमात्. तथा हि व्रतशब्दस्य कर्तव्यार्थे रूढत्वात् तस्य व्रतम् इत्यत्र स्नातकस्य व्रतानां कर्तव्यत्वेन उपक्रमात्. किं तत्कर्तव्यम् इति आकांक्षायां न इक्षेत उद्यन्तम् आदित्यम् इत्यादिना कर्तव्यार्थ एव प्रतिपादनीयः. अन्यथा पूर्वोत्तरवाक्ययोः एकवाक्यत्वं न स्यात्. किं तत्कर्तव्यम् इति आकांक्षायां न इक्षेत उद्यन्तम् आदित्यम् इत्यादिना कर्तव्यार्थ एव प्रतिपादनीयः. अन्यथा पूर्वोत्तरवाक्ययोः एकवाक्यत्वं न स्यात्. तथा च नयर्थेन न प्रत्ययार्थान्वयः कर्तव्यार्थानवबोधात्. तथा च नयर्थेन न प्रत्ययार्थान्वयः कर्तव्यार्थानवबोधात्. विरुद्ध्यर्थ प्रवर्तना विरोधी निवर्तनाया एव तादृशनया बोधनात् तस्याश्च कर्तव्यार्थत्व अभावात्. प्रवर्तना विरोधी निवर्तनाया एव तादृशनया बोधनात् तस्याश्च कर्तव्यार्थत्वाभावात्. तस्मात् न इक्षेत इत्यत्र नया धात्वर्थ विरोधी अणीक्षण संकल्पः एव लक्षणया प्रतिपाद्यते तस्य कर्तव्यत्व संभवात्. तस्मात् न इक्षेत इत्यत्र नया धात्वर्थ विरोधी अणीक्षण संकल्प एव लक्षणया प्रतिपाद्यते तस्य कर्तव्यत्व संभवात्. ठीक बघा. तर विचार चालू आहे आपला निषेध वाक्यांचा, निषेध प्रकरण. तर जसं विधी वाक्याच्या द्वारे प्रवर्तना वाच्य आहे त्याप्रमाणे निषेध वाक्याच्या द्वारे काय सांगितले जाते? निवर्तना. अर्थात निवर्तनाचे बोधक आहेत कोण? निषेध वाक्य. तर त्यावर पूर्वपक्षाने शंका केली होती. त्या पूर्वपक्षाचं पुन्हा खंडन करून सिद्धांत्यांनी उत्तर दिलं काय की निषेध वाक्यातून निवर्तनेचाच बोध होतो.
त्याकरिता काय करावं लागलं? नयचा अन्वय धातू अर्थाबरोबर न करता प्रत्ययार्थ त्याच्यात देखील लिंग अंश वाच्य प्रवर्तना अर्थात शाब्दिक भावना तिच्याबरोबर नयचा अन्वय केला तर अर्थ निघतो निवर्तना. कारण लिंगचा अर्थ होतो प्रवर्तना आणि त्याच्याबरोबर न जोडला. आणि नचा असा स्वभाव आहे की ज्याच्याबरोबर तो उच्चारित होतो त्याच्या विरोधी अर्थाचं तो बोधन करवितो. मग लिंग बरोबर नयचा अन्वय केल्यामुळे लिंगचा अर्थ जो प्रवर्तना त्या प्रवर्तनाच्या विरोधी जी निवर्तना त्या निवर्तनेचा बोध करतो हा नय. मग धातू अर्थाबरोबर नयचा अन्वय का करायचा नाही? तर त्याचंही उत्तर दिलं होतं की प्रत्यार्थ भावना त्यामध्ये धातूचा अर्थ आहे की नाही, किंवा त्या भावनेच्या दृष्टिकोनातून धातूचा अर्थ जो आहे तो कसा आहे? उपसर्जनीभूत आहे. आणि अन्याकरिता जो उपसर्जनीभूत असतो त्याला सोडून इतरत्र अन्वय होत नसतो असा नियम आहे. आणि म्हणून नयचा अन्वय धातू अर्थाबरोबर करता येत नाही. मग कुठं करायचा? प्रत्ययाचा अर्थ जी भावना तिच्याबरोबर. त्या भावनेत देखील दोन आहेत, आर्थी भावना, शाब्दी भावना. आख्या तत्वांशाची वाच्य आर्थी भावना आणि लिंग त्वांशाची वाच्य आहे शाब्दी भावना, जिला प्रवर्तना असंही म्हणतात. मग त्या प्रवर्तना अर्थात शाब्दी भावनाच्या दृष्टीने आर्थी भावना सुद्धा साध्य असल्यामुळे उपसर्जनीभूत आहे. म्हणून तिच्याबरोबर सुद्धा नयचा अन्वय होऊ शकत नाही. मग कुठं करायचा? तर सर्वांमध्ये प्रधानभूत जी लिंग अंश वाच्य प्रवर्तना अर्थात शाब्दी भावना तिच्याबरोबरच नयचा काय होतो? अन्वय होतो. आणि मग असं केलं असता निषेध वाक्य निवर्तनेचे प्रतिपादक आहे ही गोष्ट सिद्ध झाली. आता यावर कोणी म्हणेल का हो सर्वच ठिकाणी नयचा अन्वय भावनेच बरोबरच करायचा का? लिंग अंश वाच्य जी प्रवर्तना तिच्याबरोबर सर्व ठिकाणी नयचा अन्वय होणार का विधी वाक्यामध्ये? म्हणजे लिंग वाच्य जी भावना आहे आर्थिक काय शाब्दी भावना तिच्याबरोबरच काय होणार? नयचा अन्वय होणार का सर्व निषेध वाक्यांमध्ये? हा प्रश्न. काय प्रश्न आहे जी? एवढे म्हणून निषेध वाक्य आहे त्या सर्व निषेध वाक्यांमध्ये नयचा अन्वय धातू अर्थ इत्यादिकाबरोबर न करता सर्वच ठिकाणी लिंगचा वाच्य जी प्रवर्तना तिच्याबरोबरच नयचा अन्वय सर्व निषेध वाक्यात होणार का असा प्रश्न. तर उत्तर देत आहेत सिद्धांती म्हणजे असं नाही आहे. म्हणजे असं नाही याचा अर्थ सर्वच ठिकाणी नयचा अन्वय काय शाब्दी भावनेबरोबर प्रवर्तनेबरोबर होत नाही. मग कुठं होत नाही ते सांगा. तर सिद्धांत सांगतात की नियम तर असाच आहे की नयचा अन्वय प्रवर्तनेबरोबरच होणार, पण जर त्याच्याकरिता कोणी बाधक उपस्थित असेल तर मात्र नयचा अन्वय लिंग अंश वाच्य जी प्रवर्तना अर्थात शाब्दी भावना तिच्याबरोबर होत नाही. मग कुठं होतो? तर तिला सोडून अन्यत्र जिथं जसं संभव आहे धातुअर्थ इत्यादिका बरोबर काय होतो? नयचा अन्वय होतो. पण केव्हा? जर कोणी बाधक असेल तर. आणि जर कोणी बाधक नसेल प्रतिबंधक नसेल तर तिथे सर्व ठिकाणी मग नयचा अन्वय सर्व निषेध वाक्यामध्ये नयचा अन्वय कुठं? प्रवर्तनेबरोबर. आणि बाधक असेल तर प्रवर्तनेला सोडून इतर ठिकाणी नयचा अन्वय असा नियम ठरला. आता म्हणजे मग असे बाधक कोण कोण असण्याची शक्यता आहे? किती आहेत ते बाधक? तर ते बाधक किती प्रकारचे आहेत? दोन आहेत. कोणते दोन बाधक आहेत? तर देतात पाहता या पॅरेग्राफ मध्ये. यदा तू सापडलं का? 59 नंबर पुष्पिका. यदा तू प्रत्ययार्थस्य तत्र अन्वये बाधकम. प्रत्ययार्थ म्हणजे कोण? भावना अर्थात प्रवर्तना तिच्याबरोबर तत्र अन्वय म्हणजे काय बरं? तत्र अन्वयेचा अर्थ लिखा नयर्थेन अन्वये. मिळाला शब्द? नयर्थेन अन्वये तत्रान्वयेचा अर्थ आहे. बघा आता पहिल्याच पंक्तीत यदा तू पहिल्यापासून
यदा तू प्रत्ययार्थस्य तत्रान्वय म्हणजे नयर्थेन अन्वये बाधकम, बाधक कोणी उपस्थित असेल तदा धात्वर्थस्य एव तत्र अन्वय, अशा ठिकाणी धातूच्या अर्थाचाच तत्र अन्वय, तत्र अन्वय नयर्थेन अन्वय, नय शब्दाचा अर्थ जो नकार निषेध त्याच्याबरोबर अन्वय धातू अर्थाचा पण होतो. पण केव्हा? जर बाधक असेल तर. कशाकरता बाधक? नयर्थाचा अन्वय प्रत्ययार्थाबरोबर करण्याकरिता. जर बाधक असेल तर नयर्थाचा अन्वय कुणाबरोबर? धातू अर्थाबरोबर. बाधक असेल तर. लागले एवढं? चला मग. तच्च बाधकम द्विधम, अशा प्रकारचे बाधक कोण आहेत जी? तर द्विधम, दोन आहेत, दोन प्रकारचे. एक आहे तस्य व्रतम इति उपक्रम, पहिला बाधक. दुसरा बाधक आहे विकल्प प्रसक्ती हिच्या. बरोबर? बघा आता, तस्य व्रतम इति उपक्रम, हा उपक्रम एक बाधक आहे. कशा करता बाधक? नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थाबरोबर करण्याकरिता बाधक. बाधक म्हणजे प्रतिबंधक आहे की नाही? तस्य व्रतम इति उपक्रम पहिला, आणि दुसरा विकल्प प्रसक्ती. ठीक आहे ना? तस्य व्रतम हे काय आहे हो, और विकल्प प्रसक्ती काय आहे? एका एकाचं स्पष्टीकरण येऊच राहिलं पुढं मूळमध्येच, पण थोडक्यात आपण लिहूया. तो तस्य व्रतम, तस्य बराबर स्नातकस्य ब्रह्मचारी विशेषस्य, तस्य शब्दाचा अर्थ स्नातकस्य ब्रह्मचारी विशेषस्य. ठीक. व्रतम, व्रतम शब्दाचा अर्थ लिहा अनुष्ठेय पदार्थ. अनुष्ठेय पदार्थ एक अर्थ झाला व्रतमचा. अजून एक अर्थ व्रतम शब्दाचा मानस संकल्प. मानस संकल्प पूर्णविराम पुढे एवं रूपः उपक्रमः. उपक्रमः बराबर आरंभ. आरंभ. ठीक आहे. आता अर्थ पहा. तस्य स्नातकस्य ब्रह्मचारी विशेषस्य. ब्रह्मचारी विशेष काय असतं बघा? संपूर्ण अध्ययन झाल्यानंतर समावर्तन केलं जातं. समाप्तीचा कार्यक्रम आहे, हवन वगैरे सर्व करून केलं जातं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय व्रत आहे हो, त्याने काय करावं पुढं? किंबहुना कोणत्या गुरुकुलामध्ये शिकण्याकरिता कोणी ब्रह्मचारी आला, विशेष कोणी ब्रह्मचारी आला, तर त्याच्याकरिता काहीतरी नियम सांगितले जाणार ना. मग तस्य व्रतम हा उपक्रम केलाय. सुरुवात सांगायला सुरुवात केली की त्याचे असे असे व्रत आहेत. तर ब्रह्मचारीसाठी ऐक, साधकासाठी ऐक नाही, किंवा अध्ययन झाल्यानंतर सुद्धा पुढे त्याच्यासाठी काय नियम आहे, असे असे व्रत आहे. तस्य व्रतम इथून सुरुवात केला. त्याचे व्रत आता मी सांगायला सुरुवात करतो. तस्य व्रतम असं उपक्रम सुरुवात केली. आणि मग त्याच्या पुढे व्रत सांगायला पाहिजे ना. आणि व्रत सांगणे म्हणजे काय? काहीतरी विधान करणे, ते सांगायला पाहिजे. परंतु जर पुढे तस्य व्रतम असा उपक्रम केला, सुरुवात केली, आरंभ केला, आणि सांगायला सुरुवात काय केली की याचा अभाव, त्याचा अभाव, याचा अभाव, म्हणजे मग हे करू नये, हे करू नये, हे काय व्रत झालं का? तो निषेध झाला. सांगायला सुरुवात काय केली तुम्ही? तस्य व्रतम, व्रत सांगायला सुरुवात केली. मानस संकल्प किंवा अनुष्ठेय पदार्थ ती सांगायला सुरुवात केली. आणि सांगायला काय लागले? निषेध. संगती बसत नाही पुढच्या वाक्याबरोबर ह्या वाक्याची. कोणत्या वाक्याची? तस्य व्रतम याची पुढे जर तुम्ही निषेध सांगायला लागले तर त्याची आणि ह्या वाक्याची संगती बसत नाही. मग समजा आता पुढे तर निषेध वाक्य आहे, आणि निषेध वाक्याचा अर्थ अभाव होतो, आणि नंतर तस्य व्रतमचा अर्थ काय? अनुष्ठेय पदार्थ सांगायला पाहिजे. मग अशा वेळी जी पुढचं निषेध वाक्य आहे त्याच्यामध्ये आलेला जो नय, त्या न चा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर करता येत नाही.
कारण अर्थ निघतो मग निषेध, आणि जे की व्रत असू शकत नाही, अनुष्ठेय पदार्थ असू शकत नाही. मग पूर्वोत्तर वाक्याची एक वाक्यता होणार नाही. याकरिता पुढचं जे निषेध वाक्य आलेलं आहे तिथं काय करावं लागतं, न चा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर न करता धातू अर्थाबरोबर करायचा. मग धातू अर्थाबरोबर अन्वय केला का अनुष्ठेय पदार्थ निघून येतो, त्याचा अर्थ विधीच होतो. जसं पूर्वपक्षाने दाखवलं होतं की नाही, विधीचा अर्थ होतो म्हणून. आणि विधी अर्थ झाला हे करावं असा विधी अर्थ झाला की तस्य व्रतम याच्याबरोबर संगती त्या निषेध वाक्याची मग बसते. आणि जर निषेधार्थ निघाला तर तस्य व्रतम ह्या वाक्याबरोबर पुढच्या निषेध वाक्याची काय बसत नाही, एक वाक्यता होत नाही, संगती बसत नाही, म्हणजे एक वाक्यता होत नाही. आणि म्हणून तस्य व्रतम असा जो उपक्रम आहे तो बाधक आहे, प्रतिबंधक आहे. कशाकरिता, पुढे आलेले जे निषेध वाक्य त्या निषेध वाक्यातील जो न, त्या न चा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर केला तर हे बाधक आहे. तस्य व्रतम हे बाधक ठरत आहे की नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी अन्वय न चा कुठे केलं जाईल, धातू अर्थाबरोबर केलं जाईल. यालाच एक शब्द दिला जाणार आहे इथं, पर्युदास. काय म्हटलं जाणार जी, पर्युदास आहे की नाही. येईल ते आता खाली लगेच. तस्य व्रतम लागलं एवढं, तस्य व्रतम इथे उपक्रम. आता त्याचा विस्तार स्वतः येणार आहे उदाहरण देऊन, पण एक सामान्य रूपाने आता लक्षात आलं तस्य व्रतमचं. दुसरं आहे विकल्प प्रसक्तिश्च. ठीक आहे ना जी, त्याच्यावर एक वाक्य लिहू आपण. नयर्थस्य प्रत्ययार्थ अन्वय अंगीकारे, प्रत्ययार्थान्वयांगीकारे, प्रत्ययार्थ अन्वय अंगीकारे विकल्प प्रसक्ती कंसातल्या प्राप्ती. प्रसक्ती म्हणजे प्राप्ती. प्राप्ती कंसबाण अर्धविराम पुढे तद उभयम अपि प्रत्ययार्थान्वये बाधकम इत्यर्थः. प्रत्ययार्थान्वये बाधकम इत्यर्थः. पूर्णविराम. यत्र इदं बाधकद्वयं, यत्र इदं बाधकद्वयं न भवति तत्र निषेधः. कंसात लिहा प्रसज्य प्रतिषेधः. निषेधः कंसात प्रसज्य प्रतिषेधः कंसबंद इति भावः. बघा आता अर्थ. तर नयर्थस्य प्रत्यार्थ अन्वय अंगीकारे, नयचा अर्थाचा नचा प्रत्यार्थ जी भावना तिच्याबरोबर अन्वय अंगीकारे, अन्वय स्वीकारला तर विकल्प प्रसक्ती. जर विकल्प प्रसक्ती विकल्पाची प्राप्ती होत असेल तर अशा वेळेस देखील नयचा अन्वय प्रत्यार्थ भावने बरोबर करता येत नाही. मग कुणाबरोबर, धातू अर्थाबरोबर करावा लागतो. लागला अर्थ ते दिलाय. तद उभयम अपि हे दोन्ही देखील, तस्य व्रतम एक आणि विकल्प प्रसक्ती दोन. तद उभयम अपि प्रत्यार्थ अन्वये बाधकम. प्रत्यार्थाबरोबर नयचा अन्वय करण्यामध्ये काय आहे जी, बाधक आहेत. बरं पुढे यत्र इदं बाधकद्वयं न भवति, ज्या ठिकाणी हे दोन्ही बाधक नाहीत तिथं तर मात्र नयर्थाचा अन्वय कुठं होणार, भावनेबरोबरच होणार. त्याला प्रसज्य प्रतिषेध असं म्हणतात. लागलं जी. चला मूळ मध्ये जाऊया खाली. तस्य व्रतमिति उपक्रमः विकल्प प्रसक्ती च. आता दोन बाधक सांगितले बरोबर, उल्लेख केला दोन बाधकांचा, तस्य व्रतम एक आणि विकल्प प्रसक्ती दोन. आता त्याच्यापैकी एकाचा विचार करतायत ग्रंथकार. बाधकम द्विधम म्हणून. तत्र आद्यम, आद्य म्हणजे पहिला कोण,
तस्य व्रतम तत्र आद्यम न इक्षेत उद्यंतम आदित्यम इत्यादो ही निषेध वाक्य आहे. उदाहरण दिलं जाऊ राहिलं. या निषेध वाक्यामध्ये न आलेला आहे. न इक्षेत उद्यंतम आदित्यम. उद्यंतम आदित्यम. आदित्य म्हणजे सूर्य. उद्यंत म्हणजे उगता सूर्य. उगत असलेला सूर्य. न इक्षेत पाहू नये. आहे की नाही. उगत वेळ सूर्याला पाहायचं नाही. मोठं वाक्य आहे ते. मनुस्मृतीचं काहीतरी डुबते होई असतं. होणाऱ्या सूर्यालाही पाहायचं नाही. आहे की नाही. उगत्या वया सूर्याला पण पाहायचं नाही. कोणासाठी व्रत आहे. तस्य व्रतम. आहे की नाही. आता तस्य व्रतम सांगायला सुरुवात केली आणि सांगितलं काय. उगत्या वया सूर्याला पाहू नये. तुम्ही सांगायला सुरुवात काय केली. अनुष्ठेय पदार्थ व्रत मानस संकल्प किंवा अनुष्ठेय पदार्थ आणि सांगू काय राहिले. उगत्या सूर्याला पाहायचं नाही. हे काय झालं. मग संगती बसत नाही ना. म्हणून आता हे जे वाक्य आहे न इक्षेत उद्यंतम आदित्यम या वाक्यात आलेला जो न त्या न चा अन्वय इक्षेत मधील. इक्षमध्ये इक्ष धातू आहे. प्रत्यय आहे. प्रत्ययात पुन्हा दोन अंश आहे. आख्यातत्व लिंगत्व. तर लिंगत्व याचा वाच्य जी प्रवर्तना अर्थी शाब्दी भावना तिच्या बरोबर न चा अन्वय ह्या वाक्यात करता येणार नाही. जर केला तर अर्थ काय निघेल. निषेध. आणि जर निषेधार्थ निघाला तर या वाक्याची तस्य व्रतम वाक्याची एक वाक्यता होणार नाही. मग त्या वाक्यात न इक्षेत उद्यंतम आदित्यम या वाक्यामध्ये मग न चा अन्वय कुणाबरोबर करायचा. तर धातू अर्थाबरोबर करायचा. लागला अर्थाची. मग धातू अर्थाबरोबर केल्यावर संगती बसते का. एक वाक्यता होते का. म्हणजे हो होते. म्हणून तर आम्ही नईचा अन्वय कुठं करत आहोत. धातू अर्थाबरोबर करत आहोत. ठीक आहे ना. पंक्ती पहा. तत्र आद्यम न इक्षेत उद्यंतम आदित्यम इत्यादौ या वाक्यामध्ये तस्य व्रतम इति उपक्रम्य अशी सुरुवात केली. उपक्रम्य सुरुवात करून तस्य व्रतम इति उपक्रम्य एतत् वाक्य पाठात. तस्य व्रतम इथं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर वाक्य आलेलं आहे. कोणतं. एतत् वाक्य पाठात. आहे की नाही. तस्य व्रतम इति उपक्रम्य असा उपक्रम करून आरंभ करून एतत् वाक्य पाठात. एतत् वाक्य न इक्षेत उद्यंतम आदित्यम या वाक्याचा पाठ झालेला आहे. कुठं. तस्य व्रतम वाक्याच्या नंतर. तस्य व्रतम वाक्य पहिलं. इथं नाही. इथलं नाही घ्यायचं. तिथं शास्त्रामध्ये वेदामध्ये तस्य व्रतम हे वाक्य आहे आणि त्याच्या पुढं वाक्य आलंय. कोणतं. न इक्षेत उद्यंतम आदित्यम असं. इत्यादि तस्य व्रतम इति उपक्रम्य एतद् वाक्य पाठात. तथाच अत्र पर्युदासाश्रयणम. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आश्रय करतो कुणाचा. पर्युदासाचा. कुणाचा करत नाही. प्रसज्ज प्रतिषेधाचा करत नाही. आता थोडं समजून घ्यावं लागेल की पर्युदास काय आहे आणि प्रसज्ज प्रतिषेध काय आहे. ठीक आहे. थोडक्यात लिहू एक टिप्पणी आपण नंतर विस्तारपूर्वक लिहू. तर लिहा. अत्र निषेध अनंगीकारे. अत्र निषेध अनंगीकारे क अर्थः स्वीकर्तव्यः. कः अर्थः स्वीकर्तव्यः इति इत्यत्र आह पर्युदासाश्रयणम्. इत्यत्र आह पर्युदासाश्रयणम्. ठीक है जी. तो लिहा नंबर 1. यत्र नय प्रत्ययार्थ प्रवर्तनया. प्रत्ययार्थ प्रवर्तनया अन्वेति. अन्वेति तत्र प्रसज्ज प्रतिषेधः. तत्र प्रसज्ज प्रतिषेधः कंसात निषेधः कंस बंद पूर्णविराम.
नंबर 2, यत्र च सह कंसात लिया नय, कंस बंद, प्रत्ययार्थात अन्येन अन्वेति, प्रत्ययार्थात अन्येन अन्वेति, तत्र पर्युदास प्रतिषेधः भवति, तत्र पर्युदास प्रतिषेधः भवति. झालं जी. बघा आता अर्थ. तर पूर्वपक्षी म्हणतो की न इक्षेत उद्यंतम आदित्यम या वाक्यामध्ये अत्र निषेध अनंगीकारे. जर तुम्ही निषेधाचा अंगीकार करत नसाल तर क अर्थ स्वीकारतव्य, कोणता अर्थ तुम्ही स्वीकार करणार मग, हा प्रश्न. तर उत्तर दिलं आहे मूळमध्ये कोणत्या शब्दाने, पर्युदासाश्रय. आम्ही पर्युदासाचा आश्रय करतो, आहे की नाही. मग म्हणे का हो, प्रसज्ज प्रतिषेध म्हणजे काय आहे आणि पर्युदास काय आहे, तर त्याची थोडक्यात व्याख्या दिली. नंबर 1 काय दिलं बघा, यत्र ज्या ठिकाणी नय प्रत्ययार्थ प्रवर्तनय अन्वेती, प्रत्ययाचा अर्थ जी प्रवर्तना, भावना, शाब्दी भावना, तिच्याबरोबर जेव्हा नचा अन्वय होतो तेव्हा त्याला म्हणतात प्रसज्ज प्रतिषेध. काय म्हणायचं जी, प्रसज्ज प्रतिषेध किंवा निषेध. थोडक्यामध्ये निषेध असाही उल्लेख केला जातो किंवा प्रसज्ज प्रतिषेध, बरोबर. आणि दुसरं पहा, यत्र च स मतलब नय, ज्या ठिकाणी नयचा अन्वय प्रत्ययार्थात अन्येन अन्वेती, प्रत्यार्थाबरोबर नाही, प्रत्यार्थाला सोडून, भावनेला सोडून, शाब्दी भावनेला सोडून अन्यत्र जेव्हा नचा अन्वय केला जातो तेव्हा त्याला म्हणतात काय, पर्युदास प्रतिषेध. यत्र च स प्रत्यार्थात अन्येन अन्वेती तत्र पर्युदास प्रतिषेधः भवति. लागला जी अर्थ. आता दोघांमध्ये काय अंतर आहे, म्हणजे भाषा तर झाली परिभाषा, याच्याबरोबर अन्वय केला तर त्याला प्रसज्ज प्रतिषेध म्हणतात, त्याला सोडून प्रत्यार्थ भावने सोडून अन्यत्र अन्वय केला तर त्याला पर्युदास प्रतिषेध म्हणतात. पण काय फरक काय पडतो हा प्रश्न आहे. दोन्हीत काय भेद आहे, तर दोन्हीत खूप मोठा भेद आहे. दोन्हीत काय भेद आहे हे आपण जरा समजून घेऊया. त्याचे थोडे श्लोक लिहू, 1-2. पर्युदास सांगणारा श्लोक, प्रसज्ज सांगणारा श्लोक. तर लिहा, पर्युदास एक श्लोक आहे, श्लोक सांगतो. प्राधान्यम हि विधेर्यत्र, प्राधान्यम हि विधेर्यत्र प्रतिषेधे अप्रधानता, प्रतिषेधे अप्रधानता. संधी करून लिहू शकता पूर्वरूप. प्रतिषेधे प्रधानता, पूर्णविराम, पूर्वार्ध झालं, उत्तरार्ध लिहा. पर्युदासः सविज्ञेयो, पर्युदासः सविज्ञेयो यत्रोत्तरपदेन नये, यत्रोत्तरपदेन नये. पूर्णविराम. श्लोक पूर्ण झाला. एक वाक्य लिहा त्याच्या खाली, अत्र उत्तरपदम बराबर, अत्र उत्तरपदम बराबर नयोत्तरपदम इत्यर्थः, नयोत्तरपदम इत्यर्थः. पूर्णविराम. आता श्लोक बघूया अर्थ. प्राधान्यम ही विधेहे यत्र, यत्र विधेहे प्राधान्यम प्रतिषेधे अप्रधानता, ज्या ठिकाणी विधीला प्राधान्य आहे आणि निषेधाला अप्रधानता आहे त्याला म्हणतात काय जी, पर्युदास प्रतिषेध. बरोबर जी. पर्युदास सविज्ञेय,
आणि काय कुठं असतो आणखीन काय त्याचं वैशिष्ट्य की यत्र उत्तर पदे नाही, नयच्या अव्यवहित उत्तर मध्ये जो असतो त्याच्याबरोबरच त्याचा नयचा काय होतो अन्वय होतो. असा जो प्रतिषेध त्याला म्हणायचं पर्युदास प्रतिषेध. लागलं जी. आता प्रसज्ज प्रतिषेधचा श्लोक लिहा. प्रसज्ज प्रतिषेध म्हणा किंवा निषेध म्हणा किंवा प्रतिषेध म्हणा. कधी कधी प्रतिषेध शब्दाने प्रसज्ज प्रतिषेध उल्लेख केला जातो. श्लोक सांगतो. अप्राधान्यम विधेर्यत्र अप्राधान्यम विधेर्यत्र प्रतिषेधे प्रधानता. प्रतिषेधे प्रधानता पूर्णविराम. प्रसज्जस्तु स विज्ञेयः. प्रसज्जस्तु स विज्ञेयः क्रियया सह यत्र नये. ठीक आहे जी. क्रियया सह यत्र नये पूर्णविराम. अर्थ पहा. अप्राधान्यम विधेहे यत्र यत्र विधेहे अप्राधान्यम. जिथं विधीला काय जी अप्राधान्य आहे बरोबर. आणि प्रधानता कोणाला आहे निषेधाला आहे प्रतिषेधाला आहे. अशा वेळेस त्याला म्हणायचं प्रसज्ज प्रतिषेध. बघा वरचा आणि एक फरक आहे. वर काय होतं विधीला प्राधान्य आणि निषेधाला अप्राधान्य. आणि याच्यामध्ये विधीला अप्राधान्य आणि निषेधाला प्राधान्य असा फरक आहे. प्रसज्जस्तु विज्ञेय. आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलं क्रियया सह यत्र नये. क्रिया बरोबर काय होतो जिथं नयचा अन्वय होतो. आता या बाबतीत थोडंसं मतभेद आहे बरं का. वैयाकरण लोक आणि मीमांसक. तर वैयाकरी लोक काय म्हणतात की ती प्रसज्ज प्रतिषेध त्याला मानतात की जिथं नयचा अन्वय क्रियेबरोबर होतो धातुअर्थाबरोबर होतो त्याला काय म्हणतात ते प्रसज्ज प्रतिषेध. आणि क्रियेला सोडून अन्यत्र होतो त्याला म्हणतात पर्युदास. मीमांसकाच्या मतात तसं नाही आहे. मीमांसक लोक काय म्हणतात प्रत्यार्थ भावनेबरोबर जिथं नयचा अन्वय आहे की नाही त्यावेळेस त्याला ते काय म्हणतात प्रसज्ज प्रतिषेध. आणि प्रत्यार्थ भावनेला सोडून अन्यत्र मग धात्वार्थाबरोबर जरी नयचा अन्वय असला तरी तो कोणता झाला पर्युदास प्रतिषेध. असा थोडासा मतभेद आहे. ठीक आहे ना. चला अजून एक श्लोक लिहूया. पर्युदासः स विज्ञेयो. वैयाकरण लोकांचा श्लोक सांगतोय आता. पर्युदासः स विज्ञेयो यत्रोत्तरपदेन नये. यत्रोत्तरपदेन नये पूर्णविराम. उत्तरार्धाता प्रतिषेधः स विज्ञेयः. प्रतिषेधः सह विज्ञेयः क्रियया सह यत्र नये. क्रियया सह यत्र नये कंसात वैयाकरणीयाः. एक ओळ लिहू खाली. अत्र उत्तरपदम अत्र उत्तरपदम बराबर नय अव्यवहित उत्तरपदम. नय अव्यवहित उत्तरपदम कंस बंद. अर्थ पहा आता श्लोकाचा. इथं उत्तरपद शब्दाने काय घ्यायचं नयच्या अव्यवहित उत्तरपद. तर पर्युदास आणि प्रतिषेध दोघांची व्याख्या या श्लोकात झाली बघा. तर काय म्हटलं आहे पर्युदास सविज्ञेय. सह पर्युदास विज्ञेय कोण यत्र उत्तरपदेन नाही. जिथं उत्तर पदाबरोबर नयचा अन्वय होतो त्यावेळेस त्याला म्हणायचं काय पर्युदास. उत्तरपद म्हणजे नयच्या अव्यवहित उत्तरपद बरोबर. आणि प्रतिषेध म्हणजे प्रसज्ज प्रतिषेध तो काय आहे उत्तरार्धात सांगितलं आहे
प्रतिषेध स विज्ञेय क्रियया सह यत्र नय क्रियया सह, क्रियेबरोबर जेव्हा नयचा अन्वय होतो सह प्रतिषेध विज्ञेय, त्याला प्रतिषेध असं म्हणावं. झालं जी. चला, हा वैयाकरण लोकांचा श्लोक झाला. आता एक मीमांसकाचा श्लोक सांगतो की ज्याच्यामध्ये दोघांची व्याख्या केली आहे, जशी वर याच्यात केली आहे वैयाकरण लोकांच्या श्लोकामध्ये. तसा लिहा. पर्युदासः स विज्ञेयो, पर्युदासः स विज्ञेयो यत्र पूर्वपदेन नय, यत्र पूर्वपदेन नय पूर्णविराम. प्रतिषेधः स विज्ञेयो, प्रतिषेधः स विज्ञेयो यत्रोत्तरपदेन नय, यत्रोत्तरपदेन नय. मीमांसा न्याय प्रकाश तिथला श्लोक आहे. अर्थ पहा. खाली एक ओळ लिहूया. अत्र उत्तरपदम, अत्र उत्तरपदम बराबर प्रत्यय, प्रत्यय अर्धविराम. तत् अन्यत पूर्वपदम, तत् अन्यत पूर्वपदम पूर्णविराम. आता श्लोकाचा अर्थ लावूया. पर्युदास स विज्ञेय, सह पर्युदास विज्ञेय. कोण? यत्र पूर्वपदेन नाही, ज्या ठिकाणी यत्र पूर्वपदेन नाही, नयचा अन्वय पूर्वपदाबरोबर होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं जी? पर्युदास आहे की नाही. अहो म्हणे पूर्वपद म्हणजे काय? तर उत्तर पदाचा अर्थ काय केला? प्रत्यय. खाली ओळ लिहून दिली ना, उत्तर पदार्थ प्रत्यय. आणि तद अन्यत म्हणजे प्रत्ययाला सोडून बाकी सर्व जे असतील त्याला म्हणायचं पूर्वपद. मग नयचा अन्वय जर पूर्वपदाबरोबर होत असेल, अर्थात प्रत्ययाला सोडून अन्यत्र होत असेल तर तो पर्युदास आहे की नाही. बघा मग, पर्युदास स विज्ञेय यत्र पूर्वपदेन नाही. ठीक आहे ना. खाली प्रतिषेध स विज्ञेय यत्र उत्तरपदेन नाही. आता इथं उत्तर पदाचा अर्थ केलेला आहे. उत्तर पदाचा काय अर्थ केला आहे? प्रत्यय. काय अर्थ झाला आता? यत्र उत्तर पदेन नाही, जिथं उत्तर पदार्थात प्रत्ययाबरोबर नयचा अन्वय होतो त्यावेळेस त्याला आम्ही म्हणतो काय? प्रतिषेध. म्हणजेच प्रसज्ज प्रतिषेध. लागला अर्थ जी? दोन्हीतला फरक. आता चला, झालं ना स्पष्टीकरण? झालं ना दोन्हीचं वेगवेगळं? तर लिहा एक वाक्य. यदा प्रत्यार्थ भावनया सह, यदा प्रत्ययार्थ भावनया सह नयः संबंधः, नयः संबंधः तदा प्रतिषेधः, तदा प्रतिषेधः. कंसात लिहा प्रसज्ज प्रतिषेधः कंस बांध. प्रसज्ज प्रतिषेध कंस बांध पूर्णविराम. यदा तू प्रत्ययार्थ भावना व्यतिरिक्तेन, प्रत्ययार्थ भावना व्यतिरिक्तेन धात्वर्थेन वा, धात्वर्थेन वा पदार्थेन वा, पदार्थेन वा सह नयः संबंधः, नयः संबंधः तदा पर्युदासः पूर्णविराम. बघा स्पष्ट करून दिला आता. तदा पर्युदासः. अर्थ पहा. यदा प्रत्यार्थ भावनेसह, प्रत्यार्थ भावनेबरोबर नयचा अन्वय, तदा प्रतिषेध म्हणजे प्रसज्ज प्रतिषेध. आणि यदा तू प्रत्यार्थ भावना तिला सोडून व्यतिरिक्तेनं, मग व्यतिरिक्त कदाचित तो
धातू अर्थ असेल धातू अर्थेन वा, किंवा कोणी दुसरा पदार्थ असेल पदाचा अर्थ असेल, त्याच्याबरोबर जेव्हा नयचा संबंध होतो त्यावेळेस त्याला म्हणायचं काय? पर्युदास. झालं जी. तर आता एक टिप्पणी लिहा. मीमांसक वैयाकरणयोः मते, मीमांसक वैयाकरणयोः मते प्रसज्य प्रतिषेध विषये, प्रसज्य प्रतिषेध विषये किंचित वैलक्षण्यं भवति, किंचित वैलक्षण्यं भवति. पूर्णविराम. तत्र मीमांसकाः, तत्र मीमांसकाः नयः नयः प्रत्यार्थ भावनया सह, प्रत्यार्थ भावनया सह अन्वयः इति मन्यन्ते. प्रत्यार्थ भावनया सह अन्वयः इति मन्यन्ते. पूर्णविराम. वैयाकरणीयाः तु, वैयाकरणीयाः तु नयः अन्वयः, नयः अन्वयः क्रियया सह भवति, क्रियया सह भवति. यत्र सह प्रसज्य प्रतिषेधः, सह प्रसज्य प्रतिषेधः इति स्वीकुर्वन्ति, इति स्वीकुर्वन्ति. अर्थ बघा आता. मीमांसक आणि वैयाकरणी लोक या दोघांच्या मतामध्ये मतभेद आहे. कोणत्या बाबतीत? प्रसज्य प्रतिषेध विषये किंचित वैलक्षण्यं भवति. पर्युदासाच्या बाबतीत दोघांचं सारखंच मत आहे, पण प्रसज्य प्रतिषेधाविषयी मात्र मतभेद आहे. तर काय फरक आहे सांगतात. त्या प्रसज्य प्रतिषेधाविषयी मीमांसक म्हणतात काय? मीमांसकाः नयः, नयचा नकाराचा नय अर्थाचा प्रत्यार्थ भावनया सह अन्वय इति मन्यन्ते. कोण? मीमांसक. नयचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर जेव्हा होतो तेव्हा त्याला आम्ही म्हणतो काय? प्रसज्य प्रतिषेध. असं कोण बोलतात? मीमांसक. ठीक आहे ना. वैयाकरणी लोक काय म्हणतात ते पाहता. वैयाकरणीयाः तु नयः अन्वय क्रियया. नयचा अन्वय जिथं क्रियेबरोबर असतो, क्रिया म्हणजे धातूचा अर्थ क्रियेबरोबर असतो, खाणे पिणे अशी क्रिया क्रियेबरोबर असतो, त्यावेळेस त्याला आम्ही म्हणतो काय? प्रसज्य प्रतिषेध. वैयाकरणी लोक प्रत्ययार्थापर्यंत जाण्याची भानगडीत पडत नाही. सरळ धातूच्या अर्थाबरोबर नयचा अन्वय झाला की प्रसज्य प्रतिषेध, आणि त्याला सोडून अन्यत्र अन्वय झाला तर पर्युदास. असं यांचं म्हणणं आहे. कुणाचं? वैयाकरणी लोकांचं. वैयाकरणीयाः तु नय अन्वय क्रियया सह भवति यत्र सह प्रसज्य प्रतिषेध इति स्वीकुर्वन्ति. झालं दोन्हीतला मतभेद. आता उदाहरण पाहू काय फरक पडतो ते. तर लिहा पर्युदासस्य उदाहरणम. पर्युदासस्य उदाहरणम. नंबर 1. अब्राह्मणम आनय. अब्राह्मणम आनय. पूर्णविराम. पुढे अत्र नयः अन्वयः, अत्र नयः अन्वयः उत्तरपद ब्राह्मणेन सह अस्ति. उत्तरपद ब्राह्मणेन सह अस्ति. पूर्णविराम. न तु आनयन क्रियया सह, न तु आनयन क्रियया सह. पूर्णविराम. अतः
अतः क्रियायाः निषेधः नास्ति। अतः क्रियायाः निषेधः नास्ति। पूर्णविराम। आनयन विधेः प्राधान्यम् एव अस्ति। आनयन विधेः प्राधान्यम् एव अस्ति। पूर्णविराम। तदा ब्राह्मण भिन्नम ब्राह्मण सदृशम आनय, ब्राह्मण सदृशम आनय इति तस्य वाक्यार्थः, इति तस्य वाक्यार्थः। ठीक आहे, अर्थ बघा आता. उदाहरण दिलंय परिदासाचं, अब्राह्मणम आनय. तर या वाक्यामध्ये अ म्हणजे नय आहे, तो नयचा अ शिल्लक राहिला. अत्र या वाक्यामध्ये नयः अन्वय, नयचा अन्वय, उत्तरपद जे ब्राह्मण, नयच्या उत्तरपद कोण आहे? ब्राह्मण. त्याच्याबरोबर काय आहे? अन्वय आहे. कुणाबरोबर नाही अन्वय? नयचा. आनयन क्रियेबरोबर अन्वय नाहीये. घेऊन येणे त्या क्रियेबरोबर अन्वय नाहीये. न तो आनयन क्रिया असं. आता म्हणून क्रिया हा निषेध नसती, निषेध क्रियेचा नाहीये, काय की नाही. उलट आनयन क्रियेला प्राधान्य आहे, आणायलाच पाहिजे, आणावंच लागणार आहे. आणि परिवदास त्यालाच म्हटलं गेलं आहे जिथं विधीला प्राधान्य आहे. ठीक आहे ना. तर आनयन विधी हे प्राधान्यमेव असती, प्रधानताच आहे. तदा मग अर्थ काय होईल हो या वाक्याचा? अब्राह्मण आनय, आणायचं तर आहेच, आनयन क्रियेचा निषेध नाहीये, उलट प्राधान्य आहे. मग अर्थ होतो काय जी? ब्राह्मण भिन्नम ब्राह्मण सदृशम आनय, असा त्या वाक्याचा काय झाला? अर्थ झाला. म्हणजे परिवदास जिथं असतो तिथं कसा अर्थ निघतो त्याचंही उदाहरण झालं. आता उदाहरण दुसरं घेऊ आपण, प्रतिषेधाचं, निषेधाचं, प्रसज्ज प्रतिषेधाचं. प्रसज्ज प्रतिषेधस्य उदाहरणम, त्याला नुसतं प्रतिषेध असंही म्हणतात. ठीक, चला उदाहरण लिहा. न कलंजम भक्षयेत, न कलंजम भक्षयेत हे वाक्य आहे. पुढे लिहा. अत्र ही लिंगार्थ प्रवर्तनयासह, लिंगार्थ प्रवर्तनयासह नयः संबंधः अस्ति. नयः संबंध अस्ति इति मीमांसकाः वदन्ति. पूर्णविराम. पुढे भक्षण क्रिययासह, भक्षण क्रिययासह नयः अन्वयः अस्ति. नयः अन्वयः अस्ति इति वैयाकरणाः वदन्ति. इति वैयाकरणाः वदन्ति. पूर्णविराम. अतः अस्य वाक्यस्य, अतः अस्य वाक्यस्य मीमांसानुसारेण, मीमांसानुसारेण अर्थः भवति. अर्थ भवति बराबर कलंज कर्मक भक्षण निवर्तना. कलंज कर्मक भक्षण निवर्तना इति. कलंज कर्मक भक्षण निवर्तना इति. पूर्णविराम.
वैयाकरणानुसारेण तू कलंज कर्मक भक्षणाभावः इति अर्थः। कलंज कर्मक भक्षणाभावः। कलंज कर्मक भक्षणाभाव इति अर्थ। बघा आता तर प्रसज्ज प्रतिषेधाच्या बाबतीतच दोघांमध्ये मतभेद आहे। उदाहरण दिलं न कलंजम भक्षये, आता इथं न आहे, मग न चा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर कुणाचं म्हणणं? मीमांसकांचं। अत्र ही लिंगार्थ प्रवर्तन आहे असं नय संबंध असती मीमांसक म्हणतात, आणि वैयाकरण लोक भक्षयत मध्ये जो भक्ष धातू भक्षण क्रिया त्या क्रियेबरोबर न चांगलं आहे, प्रत्यार्थ भावनेबरोबर नाही असं कुणाचं म्हणणं? वैयाकरणीयांचं। भक्षण क्रिया स नयान्वय इति वैयाकरणीय, आणि त्यामुळे होतं काय की त्या वाक्याच्या अर्थामध्ये सुद्धा फरक पडतो। तर मीमांसकानुसार वाक्याचा काय अर्थ होतो तर दिलाय कलंज कर्मक भक्षण निवर्तना, है की नाही? कलंज कर्मक भक्षण निवर्तना, तर निवर्तना अर्थ निघाला, है की नाही? निषेध वाक्यातून, कारण नैचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर केला आहे। निषेध कशाचा आहे? लिंगचा अर्थ जी प्रवर्तना त्याचा निषेध आहे, म्हणून त्याचे विरोधी अर्थ निवर्तना असा बोध झाला। ठीक। वैयाकरण मतानुसार काय अर्थ होतो त्याच वाक्याचा तर कलंज कर्मक भक्षण, त्या भक्षणाचा अभाव म्हणतात ते, है की नाही? कलंज कर्मक भक्षणाभाव, कारण त्यांनी नैचा अन्वय कुणाबरोबर केला? भक्षण क्रियेबरोबर केला आहे। लागला जी? चला आता काय करा, वहीवर लिहा पर्युदास प्रतिषेध। पर्युदास प्रतिषेध त्याच ओळीत पुढं पण थोडी जागा सोडून 2-3 इंच जागा सोडून त्याच ओळीत शेवटी लिहा प्रसज्ज प्रतिषेध। प्रसज्ज प्रतिषेध दोन्हीच्या मध्ये उभी रेष मारा 7-8 ओळीची। झालं? आता दोन्हीत फरक काय आहे आपण 2-3 मुद्दे लिहूया इकडेही। तर पहिले पर्युदास प्रतिषेधाकडे लिहूया नंबर 1, अत्र विदेहे प्रधानता। अत्र विदेहे प्रधानता अर्धविराम निषेधस्य अप्रधानता। निषेधस्य अप्रधानता। उदाहरण अब्राह्मणम आनय। पूर्णविराम। अत्र आनयनस्य विदेहे प्रधानता। अत्र आनयनस्य विदेहे प्रधानता। पूर्णविराम। न अत्र क्रियायाः निषेधः। न अत्र क्रियायाः निषेधः। झालं? चला काय झालं? अत्र म्हणजे पर्युदास प्रतिषेध याच्या बाबतीत विधीला प्रधानता आहे, निषेधाला अप्रधानता आहे। उदाहरण दिलंच आहे अब्राह्मणम आनय, इथं आनयन विधीला प्रधानता आहे की नाही? आणि न चा अन्वय क्रिया न अत्र क्रियाया निषेध, क्रियेचा निषेध इथं नाही, बरोबर आहे की नाही? आता इकडे लिहा प्रसज्ज प्रतिषेध याच्या खाली नंबर 1, अत्र विधेहे अप्रधानता। विधेहे अप्रधानता अर्धविराम निषेधस्य प्रधानता। निषेधस्य प्रधानता पूर्णविराम। उदाहरण यथा अनृतम न वक्तव्यम। अनृतम न वक्तव्यम पूर्णविराम।
अत्र वक्तव्य विदेहे अप्रधानता अर्धविराम न वक्तव्यमिति निषेधस्य प्रधानता अस्ति। ठीक अर्थ पहा। तर प्रसज्य प्रतिषेधाच्या बाबतीत विधेहे अप्रधानता, विधेला महत्व नाहीये, मग निषेधस्य प्रधानता, निषेधाला महत्व आहे। ठीक उदाहरण दिलं, अनृतम न वक्तव्यम, तर अत्र या वाक्यामध्ये वक्तव्य विधी अप्रधानता, वक्तव्य रूप जी विधी आहे तिला प्रधानता नाहीये, मग कशाला प्रधानता आहे जी? न वक्तव्यम या निषेधाला प्रधानता आहे, खोटं बोलू नये। झालं? चला आता इकडे येऊया, परिरुदास प्रतिषेध इकडं नंबर 2। अत्र नय उत्तर पदस्य ब्राह्मणस्य निषेधः भवति। नय उत्तर पदस्य ब्राह्मणस्य निषेधः भवति। ठीक आहे बघा, तर परिरुदासाच्या बाबतीमध्ये नयच्या उत्तर अव्यवहित उत्तर म्हणजे पद आहे, जसं अब्राह्मण, तर अ नाही झाला आणि त्याच्या पुढे पद आलं कोण? ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचा काय आहे? निषेध। ब्राह्मणाला आणू नको, बाकीचं कोणाला आण, निषेध कोणाचा झाला? ब्राह्मणाचा। ठीक आहे की नाही? आणि इकडे लिहा आता नंबर 2 प्रसज्य प्रतिषेधाच्या बाबतीत नंबर 2, अत्र नया तृतीया, अत्र नया क्रियायाः निषेधः क्रियते। अत्र नया क्रियायाः निषेधः क्रियते, पूर्णविराम। यथा अनृतं न वक्तव्यम, अत्र अनृतं न वक्तव्यम, अत्र वक्तव्य क्रियायाः निषेधः। वक्तव्य क्रियायाः निषेधः। ठीक आहे जी बघा, प्रसज्य प्रतिषेधाच्या बाबतीमध्ये नया म्हणजे नयच्या द्वारे, नकाराच्या द्वारे क्रियेचा निषेध आहे। ठीक आहे ना? उदाहरण दिलं अनृतम न वक्तव्यम, तर इथं वक्तव्य क्रियेचा निषेध आहे। दोन्हीचा फरक झाला की नाही? तिथं काय होतं? नयच्या अव्यवहित उत्तर मध्ये जे असतं त्याचा निषेध, क्रियेचा निषेध नाही, आणि इकडं क्रियेचा निषेध, दोन्हीतला अंतर। आता आणखीन एक मुद्दा परिरुदास प्रतिषेधाच्या बाबतीत तिसरा, अत्र यस्य निषेधः क्रियते, अत्र यस्य निषेधः क्रियते पुनः तत्सादृश्यस्य, पुनः तत्सादृश्यस्य विधानं भवति। विधानं भवति, पूर्णविराम। यथा अब्राह्मणम् आनय इत्यत्र ब्राह्मण भिन्नं ब्राह्मण सदृशं, ब्राह्मण भिन्नं ब्राह्मण सदृशं मानवम् एव आनीयते, मानवम् एव आनीयते, अर्धविराम, न तु पाषाणादिकम्। न तु पाषाणादिकम्, अर्थ पहा। परिरुदास प्रतिषेधामध्ये काय आहे जी? यस्य निषेध क्रियते, यस्य निषेध क्रियते, ज्याचा निषेध केला जातो, पुन्हा त्याच्या सादृश्य जो असेल त्याचं काय असतं? विधान।
उदाहरण दिलं अब्राह्मणमाणय, तर ब्राह्मणाचा निषेध. पण ब्राह्मणासारखा दुसरा मानव आणावा याचं काय आहे? विधान आहे की नाही? हा परिवृदासामध्ये झाला आहे की नाही? पाषाणाधिक आणण्याचं विधान नाही आहे. आता इकडे लिहूया प्रसज्य प्रतिषेधाच्या बाबतीत तिसरा मुद्दा. अत्र केवलम निषेधम भवति किंवा निषेधः भवति. अत्र केवलम निषेधः भवति. अर्धविराम. न तु विधानम, न तु विधानम पूर्णविराम. यथा अनृतम न वक्तव्यम, अनृतम न वक्तव्यम इत्यत्र निषेध मात्रम भवति. निषेध मात्रम भवति. अर्धविराम. न विधानम, न विधानम. ठीक आहे जी. अर्थ पहा. तर प्रसज्य प्रतिषेधाच्या बाबतीत काय असतं? केवळ निषेध असतो. पुन्हा त्याच्यासारखं किंवा दुसऱ्या कोणाचं असं काही विधान नसतं. तर केवळ निषेध भवती. न तू विधान. उदाहरण अनृतम न वक्तव्य, खोटं बोलू नये. तर इथं काय आहे? खोटं बोलू नये निषेध आहे फक्त. खरं बोलावं काय असं काही दुसरं विधान नाही आहे की नाही? न विधान. हा दोन्हीतला काय आहे जी फरक? परिवृदास प्रतिषेध आणि प्रसज्य प्रतिषेध. ठीक आहे जी. चला आता मूळ मध्ये जाऊ. तर ग्रंथकार काय म्हणाले की ज्या आम्ही तर नयचा अन्वय कुठं करतो? प्रत्यार्थ भावनेबरोबरच करतो. पण जर बाधक असेल तर नयचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर न करता त्याला सोडून अन्यत्र करतो. आणि प्रत्यार्थ भावनेला सोडून अन्यत्र नयचा अन्वय करणे यालाच एक नाव दिलं परिवृदास प्रतिषेध. मग बाधक असेल तर परिवृदास प्रतिषेध निषेध वाक्यामध्ये, आणि बाधक नसेल तर प्रसज्य प्रतिषेध. प्रसज्य प्रतिषेध म्हणजे नयचा अन्वय प्रत्यार्थ भावना बरोबर, आणि परिवृदास प्रतिषेध म्हणजे नयचा अन्वय भावना सोडून अन्यत्र. मग धात्वार्थ इत्यादी का बरोबर झालं. दोन स्पष्ट वेळ. आता जे उदाहरण दिलंय बाधकाचे, दोन बाधक सांगितले ना, तस्य व्रतम. तर तस्य व्रतम हे बाधक जिथं असतं तिथं कसं कसं काय घडतं याचं स्पष्टीकरण करतायत ग्रंथकार. उदाहरण वाक्य तर दिलंच आहे त्याच्यावर. न इक्षेत उद्यंतम आदित्यम, त्याचं स्पष्टीकरण करतात मूळमध्ये. तथा ही पंक्ती पहा. व्रत शब्दस्य कर्तव्यार्थे रूढत्वात. व्रत शब्द जो आहे की नाही त्याचा आपण अर्थ लिहिलाच आहे. काय अर्थ केला होता? एकतर मानस संकल्प एक, किंवा अनुष्ठेय पदार्थ आहे की म्हणजेच कर्तव्यार्थ. मग आता सुरुवात काय केली? तस्य व्रतम. त्या स्नातकासाठी, त्या ब्रह्मचारीसाठी हे अमुक अमुक कर्तव्य आहे असा अर्थ आहे त्याचा. मग पहा, व्रत शब्दस्य कर्तव्यार्थे रूढत्वात. कर्तव्यार्थामध्ये रूढ आहे व्रत शब्द. तस्य व्रतम इत्यत्र या वाक्यामध्ये स्नातकस्य व्रतानां कर्तव्यत्वेन उपक्रमात. तस्य व्रतम इत्यत्र या वाक्यामध्ये स्नातकस्य, स्नातक म्हणजे कोण? ब्रह्मचारी आहे की नाही. त्याच्याकरिता जे व्रत असतात त्या व्रतांचं काय काय व्रत असतात, कर्तव्य म्हणून काय काय व्रत असतात त्यात ती सांगायला सुरुवात केली. तस्य व्रतम असा उपक्रम केला, आरंभ केला आहे. कुणाच्या व्रताचा? स्नातकाच्या. स्नातक कोण ते एक लिहू त्याच्यावर एक वाक्य. स्नातक, स्नातक, स्नातकस्य याच्यावर. स्नातक बराबर नंबर 1 एकम द्वौ बहून वा. एकम द्वौ बहून वा वेदान अधीत्य. वेदान अधीत्य यह स्नानम समावर्तनम प्राप्त. समावर्तनम प्राप्त सह अर्धविराम तस्य स्नातकस्य.
कंसात लिहा. काय लिहिणार? समावर्तनम बराबर वेदाध्ययनानंतरम वेदाध्ययन अनंतरम गारस्त्याधिकार प्रयोजकम कर्मध्वंस. पूर्णविराम कंस बंद. झालं जी. अर्थ पहा. स्नातक म्हणजे काय? एकम दो बहुन वा एक म्हणा, एक वेद किंवा दोन वेद किंवा दोनपेक्षा जास्त वेद आपापल्या त्याच्या बुद्धीनुसार अध्ययन केलंय त्या स्नातकाने आणि संपूर्ण अध्ययन झालं. मग शेवटचा एक कार्यक्रम समावर्तन केलं जातं. त्याला स्नान असंही म्हणतात किंवा समावर्तनम प्राप्त. असा जो ज्याला समावर्तन प्राप्त झालाय त्याला म्हणायचं स्नातक. म्हणजे समावर्तन म्हणजे काय? तर लिहिलंय बघा. वेद अध्ययनानंतरम, वेदाचं अध्ययन झाल्यानंतर गुरुकुलामध्ये संपूर्ण वेदाचं अध्ययन झालं. त्याच्यानंतर त्याने काय करायचं? तर त्याचा कार्यक्रम समाप्ती, त्याला आपण काय म्हणतो जी, काहीतरी कार्यक्रमच नाव आहे, निरोप समारंभ म्हणा, तशा प्रकारचा. तर त्याला म्हणायचं गार्हस्थ्याधिकार प्रयोजकम कर्मध्वंस. समावर्तन म्हणजे काय? गार्हस्थ्य अधिकार प्राप्त करून देणार आहे की नाही, जे कर्म आतापर्यंत त्याने अध्ययन केलं त्याची आज काय झाली? समाप्ती झाली. कर्मध्वंस. ठीक आहे ना? वेदाध्ययनानंतर गार्हस्थ, याच्यानंतर तो आता घरी जाऊन लग्न पण करू शकतो, गृहस्थाश्रम धारण करू शकतो. तर वेदाध्ययनानंतर गार्हस्थ्याधिकार प्रयोजकम, गार्हस्थ प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त करण्याचा प्रयोजक असं जे कर्माचा काय झालाय? ध्वंस झाला. त्यालाच म्हणायचं काय? समावर्तन. आता समावर्तन झालंय, स्नातक आहे तो. मग आता त्याच्याकरिता व्रत काय? तर सांगायला सुरुवात केली तस्य व्रतम. आणि मग पुढे वाक्य आलं न इक्षेत उद्यंतम आदित्य. लागलं? आता चला मूळमध्ये. तथाही व्रत शब्दस्य कर्तव्यार्थे रूढत्वात् तस्य व्रतम इत्यत्र स्नातकस्य व्रतानां कर्तव्यत्वेन उपक्रमात. लागलं? पूर्णविराम. किम तत्कर्तव्यम इति आकांक्षायाम. म्हणजे ठीक आहे, मग आता तस्य व्रतम एवढं तुम्ही बोलून राहिला, तस्य व्रतम तस्य व्रतम तस्य, आपण सांगा की काय त्याचे व्रत आहे ते. ठीक आहे ना? मग या आकांक्षा उत्पन्न झाली की त्याचे व्रत कोणते आहे. लगेच पुढे वाक्य आलं, व्रत सांगायला सुरुवात झाली. पहिलंच वाक्य आलं काय? न इक्षेत उद्यंतम आदित्य. व्रत म्हणजे अनुष्ठेय पदार्थ. आणि सांगितलं काय? उक्ते व सूर्याला पाहू नये. हे काय अनुष्ठान झालं का? मग आता तस्य व्रतम या वाक्याचा आणि न इक्षेत उद्यंतम आदित्यम या वाक्याचा समन्वय होत नाहीये. एक वाक्यता होऊ नये राहिली. पण केव्हा होणार नाही एक वाक्यता? जर नयचा अन्वय प्रत्यार्थ भावने बरोबर केला तर. कारण अर्थ निघेल निषेध, मना केलाय, ते काय व्रत झालं का? म्हणून आता इथं बाधक होऊ राहिला तस्य व्रतम. आणि म्हणून न इक्षेत उद्यंतम आदित्यम या वाक्यातील नयचा अन्वय, इक्षेत मधील जो प्रत्यय, त्या प्रत्ययाचा अर्थ जी भावना, त्या भावनेबरोबर नचा अन्वय नाही. मग कुणाबरोबर? त्या भावनेला सोडून इतर. म्हणजेच काय? इक्षण रूप जो धातूचा अर्थ आहे, इक्षण धातूचा अर्थ काय? इक्षण दे, पाहणे. त्याच्याबरोबर नयचा काय करायचा? अन्वय करायचा. आणि म्हणे मग काय अर्थ निघेल? अनिक्षण. इक्षणचा विरोधी अर्थ काय होईल? अनिक्षण. आणि मग कर्तव्य म्हणजे अनिक्षण कर्तव्य. पण अनिक्षण काय? अनिक्षण करणं म्हणजे नेमकं काय? तो तरी कुठं अनुष्ठेय पदार्थ आहे? तिथेही पुन्हा अडचण येईल म्हणे. अहो म्हणे मग असं करू, नयचा अन्वय तर धातू अर्थाबरोबर करायचा. मग शक्य अर्थ निघाला अनिक्षण, परंतु त्या नयेची लक्षणा करू संकल्पामध्ये आहे की नाही. शक्य संबंध, शक्य काय आहे? शक्य संबंध हो लक्षण. जसं गंगा शब्दाचा शक्यार्थ तट, हे सॉरी शक्यार्थ प्रवाह आणि त्याच्या संबंधी तट. तसं न चा अन्वय केला धातू अर्थाबरोबर, इक्षण बरोबर, अर्थ निघाला अनिक्षण. नयचा अर्थ निघाला अनिक्षण आणि त्याच्या संबंधी अर्थ घेऊ संकल्प. मग आता अर्थ काय होईल? त्या स्नातकाने उगते हुये सूर्याचं अनिक्षणाचा संकल्प करावा.
न पाहण्याचा संकल्प करावा. संकल्प करणे अनुष्ठेय झालं की नाही? झालं. मग तस्य व्रतम याच्याबरोबर संगती लागली. पण याच्याकरिता काय करावा लागला? पर्युदास प्रतिष्ठे लागला. अर्थ तेच दिले बघा. आता किम तत् कर्तव्यम इति आकांक्षायाम सापडली का दुसरी ओळ? न इक्षेत उद्यंतम इत्यादीना कर्तव्यार्थ एव प्रतिपादनीय. जर पुढचं तस्य व्रतम याच्यानंतर जर हे वाक्य आलेलं आहे न इक्षेत इत्यादी, तर त्याच्याद्वारे काय सांगितलं गेलं पाहिजे? कर्तव्यार्थच सांगितल्या गेला पाहिजे. कारण व्रत शब्दाची रूढी कुठं आहे? कर्तव्यार्थामध्ये आहे की नाही? मग आता न इक्षेत उद्यंतम या वाक्याचा असाच अर्थ काढावा लागेल की जेणेकरून कर्तव्यार्थ ठरेल, अनुष्ठेय पदार्थ ठरेल. ठीक आहे ना? असा न इक्षेत उद्यंतम इत्यादीना कर्तव्यार्थ एव प्रतिपादनीय लागला. अर्थ अन्यथा आहे की नाही? पूर्वोत्तर वाक्ययोः एक वाक्यत्वम न स्यात् लागलं जी. अन्यथा. अन्यथा म्हणजे काय? कर्तव्यार्थ. हा कर्तव्य. लिहा अन्यथाचा अर्थ लिहा. कर्तव्य रूपार्थ अप्रतिपादने. हा कर्तव्य रूपार्थ. रूपार्था प्रतिपादने संधी. कर्तव्य रूपार्थ रूपार्था प्रतिपादने अप्रतिपादने असा पदच्छेद होतो बघा. आता म्हणजे कर्तव्य रूप अर्थाचं जर प्रतिपादन केलं नाही तर अन्यथा आहे की नाही? म्हणजे काय बरं? न इक्षेत या वाक्याचा काय अर्थ करावा लागेल? कर्तव्यपरकच अर्थ करावा लागेल. आणि जर कर्तव्यपरक अर्थ केला नाही तर म्हणजे अन्यथा म्हणजे निषेधार्थ केला तर मग पूर्वोत्तर वाक्याची संगती लागत नाही. तेच दिले. अन्यथा पूर्वोत्तर वाक्ययोः एक वाक्यत्वम न स्यात्. एक वाक्यत्व होऊ शकत नाही. लागला अर्थ जी? कसं काय बरं? आता बघा पुढं. तथाच मूळमध्ये नयर्थेन न प्रत्यार्थान. मग म्हणे का हो? ठीक आहे. काय निघाला एकंदरीत तात्पर्य वरच्या ओळीमधून की तस्य व्रतम याच्यानंतर आलेलं वाक्य जे न इक्षेत उद्यंतम आदित्यम या वाक्याचा असाच अर्थ आपल्याला करावा लागेल की ज्याच्यातून कर्तव्याचा बोध होईल. जर असा अर्थ केला नाही तर पूर्व आणि उत्तर वाक्याची एक वाक्यता होणार नाही, विरोधी. एकंदरीत ठरला आता न इक्षेत या वाक्याचा कर्तव्यरूप अर्थच करायचा. मग तो कसा करायचा तर त्याचं आता स्पष्टीकरण करू राहिले. म्हणजे याकरिता आपल्याला नयचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर करता येणार नाही. पाहता तथाच नयर्थेन लागला की लागली पंक्ती. तथाच नयर्थेन न प्रत्यार्थान्वय. प्रत्यार्थ म्हणजे भावना. तर प्रत्यार्थ याच्यावर लिहा भावनयासह. भावनयासह. ठीक आहे जी. बघा आता तथाच नयर्थेन न प्रत्यार्थान्वय म्हणजे भावनेबरोबर त्याचा नयचा अन्वय करायचा. जर केला तर काय होईल? कर्तव्यार्थ अनवबोधना. कर्तव्यार्थाचा बोध होणार नाही. केव्हा? जर नयचा अन्वय भावनेबरोबर केला तर. कारण निषेधार्थ निघेल आणि निषेध काही कर्तव्य नसतो. लागलं की नाही? म्हणून नयचा अन्वय कुठं नाही? प्रत्यार्थ भावनेबरोबर नाही. झालं एवढं ना? चला पुढे काय म्हणतात? विद्यर्थ प्रवर्तना विरोधी निवर्तनाया एव तादृशनया बोधनात. बघा आता म्हणजे केव्हा नयचा अन्वय जर प्रत्यार्थ भावनेबरोबर केला तर काय अर्थ निघेल? विधेय अर्थ निघणार नाही, कर्तव्यरूप अर्थ निघणार नाही. मग काय अर्थ निघेल? तो देऊ राहिली इथं. कोणाबरोबर कोणाचा अन्वय केला तर? नयचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर केला तर काय होईल? तर बघा प्रत्यार्थाची भावना आहे की नाही? भावना म्हणजे काय? आर्थी भावना, शाब्दी भावना. शाब्दी भावना म्हणजे काय? प्रवर्तना. आणि त्या प्रवर्तनेबरोबर अन्वय केला तुम्ही कुणाचा? नचा. तर तो न काय करील? मग
प्रवर्तनी बरोबर त्याला जोडलं ना. अन्नयचा स्वभाव सांगितला होता काल की ज्याच्या बरोबर जोडला जातो त्याचे विरोधी अर्थाच तो बोध करीतो. मग न चा अन्वय जर तुम्ही प्रवर्तनी बरोबर केला तर प्रवर्तनेचे विरोधी कोण आहे? निवर्तना. मग अर्थ काय निघेल? निवर्तना. आणि निवर्तना हा काही अनुष्ठेय पदार्थ नाही आहे. तेच दिले बघा. विधी आहे ना, विध्यर्थ प्रवर्तना विरोधी. विधीचा अर्थ जो प्रवर्तना, प्रत्ययाचा अर्थ जो प्रवर्तना, त्याच्या विरोधी कोण? निवर्तनाया एव. निवर्तनेचाच तादृश नया बोधनात, त्या नयाने नयच्या द्वारे बोध कुणाचा होईल? निवर्तनेचा. कोणत्या नयच्या द्वारे? प्रत्यार्थ भावनेबरोबर न चा अन्वय केला तर तशा प्रकारच्या नयच्या द्वारे अर्थ काय निघेल? निवर्तना. ते दिलंय. विद्यार्थ प्रवर्तना विरोधी निवर्तनाया एव तादृश नया बोधनात. पुढे तस्याश्च कर्तव्यार्थत्वाभावात. आणि तो जो निवर्तन रूप अर्थ आहे तो काही कर्तव्यार्थ नाहीये. आणि आपला अर्थ कसा पाहिजे? कर्तव्यार्थ पाहिजे. आणि म्हणून नयचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर नाही. लागला अर्थ? चला. तस्याश्च कर्तव्यार्थत्वाभावात. तस्मात इस म्हणून न इक्षेत इत्यत्र या वाक्यामध्ये नया धात्वर्थ विरोधी अनिक्षण संकल्प एव लक्षणया प्रतिपाद्यते का तस्य कर्तव्यत्व संभवात. ठीक आहे जी. आता पहा. तस्मात म्हणून न इक्षेत इत्यत्र या वाक्यामध्ये बरोबर नया म्हणजे नया धात्वर्थ. नयचा अन्वय कोणाबरोबर करायचा? धातू अर्थाबरोबर. धातू कोण आहे? इक्ष धातू. इक्ष म्हणजे इक्षण, पाहणे. त्याच्याबरोबर काय करायचं? नयचा अन्वय करायचा. मग धातूचा अर्थ इक्षण आणि त्याच्याबरोबर न जोडला तर अर्थ काय होईल? अनिक्षण. आहे की नाही? आणि लक्षणा करून संकल्प. मग अनिक्षण संकल्प कर्तव्य. विधेयरूप कर्तव्यरूप अर्थ निघाला. तेच दिले आहे. न इक्षेत इत्यत्र नया धात्वर्थ विरोधी अनिक्षण. धात्वार्थाची विरोधी कोण आहे? अनिक्षण. आणि लक्षणे संकल्प. अनिक्षण संकल्प एव लक्षणया प्रतिपाद्यते. लक्षणा करून प्रतिपादिला जातो. म्हणजे असं केलं काय होईल? तस्य कर्तव्यत्व संभवात. आणि तो कर्तव्य आहे, संकल्प केले जाऊ शकतो, केला जातो. आणि म्हणून तस्य व्रतम बरोबर न इक्षेत या वाक्याची एक वाक्यात पण होते. लागला अर्थजी? आता इथं झालंय ना, तस्मात न इक्षेत इत्यत्र नया धात्वर्थ विरोधी इत्यादी. याच्यावर एक वाक्य लिहूया. नय पदार्थस्य प्रत्यार्थ भावनया सह अन्वयं परित्यज्य इक्षति धात्वर्थेन अन्वये सति. इक्षति धात्वर्थेन अन्वये सति इक्षण भिन्नम इत्यर्थः आयाति. इक्षण भिन्नम इत्यर्थः आयाति. आयाति झालं ना? पूर्णविराम. इक्षण भिन्नम च अनीक्षणम. इक्षण भिन्नम च अनीक्षणम पूर्णविराम. तथापि न कर्तव्यत्व प्रकारक बोधः संपद्यते. न कर्तव्यत्व प्रकारक बोधः संपद्यते. पूर्णविराम. अतः नयः अनिक्षण संकल्पे लक्षणाम अंगीकृत्य
कर्तव्य प्रकारक बोध संभव इत्यर्थ. कर्तव्य प्रकारक बोध संभव इत्यर्थ. ठीक आहे जी. चला अर्थ बघूया. बघा, नय पदार्थस्य, नय पदाचा जो अर्थ आहे निषेध, नय पदार्थस्य प्रत्यार्थ भावनेयासह, प्रत्यार्थ भावनेबरोबर अन्वयम परित्यज्य, त्या अन्वयाचा परित्याग करून इक्षती धात्वर्थेनं, इक्ष धातू, धातूच्या अर्थाबरोबर अन्वय सती, अन्वय केला असता अर्थ निघतो इक्षण भिन्न. इक्षण बरोबर नचा अन्वय अर्थ केला तर काय अर्थ निघेल? इक्षण इत्यर्थ आयाती. इक्षण भिन्न काय आहे जी? अनिक्षण. इक्षण भिन्न म्हणजे काय? अनिक्षण. बली म्हणले का हो अनिक्षण, हे तरी कर्तव्य अर्थ गुण आहे. तेच तथापि न कर्तव्यत्व प्रकार बोध, म्हणजे नयचा अन्वय धातू अर्थाबरोबर करून सुद्धा कर्तव्य रूप अर्थ नाही निघू राहिला, कारण अर्थ निघाला अनिक्षण आणि ते काही तर कर्तव्य नाही आहे. मग पुन्हा अडचण आली की नाही? बघा, तथापि न कर्तव्यत्व प्रकारक बोध संपद्यते. आता म्हणून नयचा अनिक्षण संकल्पी, संकल्पामध्ये काय केली? लक्षण. जशी गंगापदाची तटावर तटाची ठिकाणी लक्षण, तसं आता नय अनिक्षण संकल्पे, अनिक्षण संकल्पामध्ये लक्षणाम अंगीकृत्य, लक्षणा करून मग अर्थ निघाला कर्तव्यत्व, कर्तव्य प्रकारक बोध संभव, कर्तव्य प्रकारक बोध संभव झाला. म्हणजे कर्तव्यार्थ निघाला आता, आहे की नाही? कारण संकल्प केल्या जातो. आणि म्हणून तस्य व्रतम या वाक्याचा, न इक्षेत या वाक्याची एक वाक्यता झाली, विरोध आला नाही. पण काय केलं इथं? परिरुदास प्रतिषेध, प्रसज्ज प्रतिषेध करता आला नाही. झालं जी. मग काय सिद्धांत सांगितला सिद्धांतांनी? की आमच्या शास्त्रामध्ये नयचा अन्वय, निषेध वाक्यामधील नयचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबरच असतो. पण जर बाधक असेल तर आम्ही नयचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर न करता तिला सोडून अन्यत्र करतो. मग इथं धात्वार्थाबरोबर केला, यालाच त्यांनी नाव दिलं परिरुदास प्रतिषेध. लागला अर्थ? बास. पुढचा विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.